वाटतं की पक्षच या नेत्यांना सांगतो आणि कुठेतरी दादांची एक्झिटची तयारी चालू आहे खालून, नंतर मग की स्वतःच दादांनी चाललं जावं महायुतीतून, असं काही आहे? नाही, असं कुठलंही एक्झिट नाही. हां. या निवडणुकीमध्ये आमचे 3 पक्ष आणि आमच्यासोबत जे आमचे छोटे मित्र आहेत, म्हणजे संख्येने छोटे असलेले, असे सगळे आम्ही एकत्रित राहणार आहोत. महायुती जी लोकसभेमध्ये होती तीच महायुती विधानसभेला सामोरं जाईल. पण कार्यकर्त्यांना जर खाली ग्राउंड लेवलला नको असलेली युती ही कितपत टिकेल? असं नाही बघा, आता आमची आणि शिवसेनेची युती नॅचरल अलायन्स इतके वर्ष राहिलं, तरीही मतदारसंघामध्ये जिथे शिवसेना लढते तिथे आमच्या लोकांना वाटायचं की ही युती आहे तर आपल्याला चान्स मिळणार नाही, त्यांच्या लोकांना वाटायचं युती आहे तर आपल्याला चान्स मिळणार नाही. शेवटी ॲस्पिरेशन्स असतातच, पण राजकारणामध्ये एक वास्तविकता असते. आणि वास्तविकता काय आहे तर तिकडे 3 पक्ष आहेत, त्यांची बेरीज बघितली तर इकडच्या 3 पक्षाची बेरीजच त्यांना हरवू शकते. त्यामुळे ही वास्तविकता समजावी लागते. प्रत्येकाला असं वाटतं की आपला पक्ष मोठा झाला पाहिजे, आपल्याला संधी मिळाली पाहिजे, पण ती प्रत्येकाला काही देता येत नाही.